कोणी करोड आहे? किती करोड आहे? तसं ज्ञान ज्ञानोबऱ्याकडे किती आहे? असा ज्यावेळेस जनाबाईच्या अंतःकरणामध्ये विचार आला त्यावेळेस जनाबाईंनी विचार केला, ज्ञानोबऱ्याकडे असलेल्या ज्ञानाचा जर आपण सांगण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानोबऱ्याचं ज्ञान सांगण्याच्या पलीकडे आहे. किती आहे सांगता येत नाही. जिथं सांगता येत नाही त्या ठिकाणी सागराची उपमा दिली जाते. म्हणून जनाबाई म्हणतात ज्ञानोबा कसे ज्ञानाचे सागर आहेत. अभंगाचं पहिलं ज्ञानाचा सागर नाव घेतलं तरी माणसाला मोक्ष प्राप्त होतो. ज्ञानदेव तू कैवल्यम किती शास्त्रेषु निंदिमहा. नुसतं ज्ञानदेव ज्ञानदेव जरी म्हटलं तरी ज्ञानदेव देतो. वासुदेवाची होतो अखंड वदनी वदे. ज्ञानोबऱ्याचं नुसतं जरी नाव जरी घेतलं तरी तुम्हाला मोक्षाची प्राप्ती भगवंताची प्राप्ती होते. एवढं आघात ज्ञान ज्ञानोबऱ्याकडे आहे. किती आहे? जनाबाईने सांगितलं सागरासारखं आहे. सागराची उपमा दिली प्रेम महाराज की जगातल्या उपमा संपल्या. बघा शेवटचा पर्याय म्हणजे सागर आहे. सागरासारखं अथांग ज्ञान का? सागरातलं कितीही जरी आपण पाणी काढण्याचा प्रयत्न केला दोनशेच्या मोटर लावल्या किती दिवसात निघल पाणी? किती मोटर लावल्या निघल? सागरातलं पाणी काढताच येत नाही. ते जाऊ द्या, काढणं सोडून द्या. सागरामध्ये किती लिटर पाणी आहे? आतापर्यंत कुठल्याही शास्त्रज्ञाला सांगतात विहिरीतलं पाणी सांगल, बोर मधलं सांगल, सागरातल्या पाण्याच्या लिटरची गणता करता येत. दुसरं कारण महाराज सागरामुळे आपण जिवंत आहोत. जर भगवंतानी जर 7 सागर निर्माण केले नसते तर मनुष्य या ठिकाणी जिवंत राहिला नसता. कारण सगळं पाणी पिण्याकरता सागराचं आहे. मला सांगतो सर सागराचं पाणी खरट असते असू द्या पण सागराच्या पाण्याची वाफ होते आकाशात जाते आणि त्या वाफेचे ढग तयार होतात. त्या ढगाचं पाणी पुन्हा खाली पडतं आणि खाली पडलेलं पाणी पुन्हा कुठे जातं? सागरात. सागराशिवाय दुसरा पर्याय. भगवंतानी याच्याकरता सागरात 2 अवतार घेतले, मत्स्य आणि कच्छ 2 अवतार घेतले. त्याच्यानंतर 14 रत्न सागरातून निघाले. ज्या शंखाद्वारे आपण भगवंताला आमंत्रित करतो आनंदित करतो ते शंख कुठून निघालं? सागरातून. स्त्रियांच्या गळ्यामध्ये महाराज पूर्वीच्या काळात त्याला अतिशय महत्व होतं. त्याला आपण मोती म्हणतो. ते कुठून निघतात? जास्त सांगत नाही. सगळं जे निघालं महाराज कुठून निघालं? सागरातून. पण एवढ्या मोठ्या अशा प्रकारचा अथांग सागर आहे. तसं ज्ञानोबऱ्याचं ज्ञान ज्ञानाचा सागर. सागरासारखं ज्ञान आहे. कितीही जरी आपण घेण्याचा प्रयत्न केला तरी ज्ञानोबऱ्याचं ज्ञान संपत नाही. आपण संपल पण ज्ञानोबऱ्याचं ज्ञान संपत नाही. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबरायाला महाराज जगातल्या सगळ्या संतांनी महाराष्ट्रातल्या सोडून घ्या माझं म्हटलं माझं विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा कैवल्याचा
म्हणतात पांडुरंग परमात्मा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माने. प्रत्येकाने माझं म्हटलं महाराज आपल्याला तेवढा वेळ नाही म्हणून जनाबाई सुद्धा म्हणतात ज्ञानाचा सागर सखा माझा. सखा शब्दामध्ये अतिशय किंमत आहे महाराज. सखा शब्द कोणाला लावत नाही. सखा म्हणजे अतिशय जवळचा जीवाला जीव देणारा त्याचं नाव आहे तो सखा. ते ज्ञानोबा आहे माझे सखे सखा माझा ज्ञानेश्वर. कारण जनाबाई ज्ञानोबाऱ्यापेक्षा मोठ्या होत्या पण एकेरी भाषेत जनाबाईला बोलण्याचा अधिकार लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर का म्हटलं सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाईने प्रार्थना केली ज्ञानोबारा तुम्ही मृत्यू लोकामध्ये अवतार घेऊन एवढं मोठं कार्य केलं एवढं आघात ज्ञान जगाला दिलं. संस्कृतामध्ये महाराज हे सगळं तत्वज्ञान बांधलं होतं प्रेमानं बांधून गुंडाळून ठेवलं होतं. कोणाला काही समजत नव्हतं. ज्ञानोबारा आणि संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी. त्या ज्ञानोबारानं महाराज संस्कृतातलं ज्ञान मराठीमध्ये आणलं आणि मराठीमध्ये आणून संपूर्ण विश्वाला ज्ञान प्राप्त करून देण्याचा अधिकार दिला. म्हणून जनाबाई म्हणतात ज्ञानोबारा एक काम करा मी जरी आता मेलो तुम्ही जरी त्या ठिकाणी समाधी घेतली पण परत जर तुम्हाला जन्म घ्यावासा वाटला तर कमीत कमी माझी विनंती आहे का माझ्या पोटी जन्म घ्या. अभंगाचं दुसरं चरण पुढच्या जन्मात का होईना तुम्हाला जेव्हा अवतार घ्यायचा असेल तेव्हा पण काय करा पुढचा अवतार माझ्या पोटी घ्या. काय ताकद असेल महाराज जनाबाईची. आपण नुसतं म्हणतो शिवाजी महाराज माझ्या पोटाला यावे म्हणतो पण प्रयत्न करतो का नुसतं म्हणून उपयोग नाही बापू. पलंगावर बसला मला 10,000 मिळाले 10,000 मिळाले नुसतं म्हणायला लागला जमर का. पलंगावर बसून 10,000 मिळत नाही त्याच्याकरता कष्ट करावे लागतात प्रयत्न करावे लागतात. आपल्याला वाटतं ज्ञानोबा आपल्या पोटाला यावे तुकोबरा यावे पण आपला प्रयत्न तसा प्रयत्न नसल्यामुळं ज्ञानोबा तुकोबरा सोखोबरा शिवाजी महाराज आपल्या पोटाला येत. महाराज जनाबाईने विनंती केली ज्ञानोबा पुन्हा जर तुम्हाला जन्म घ्यावासा वाटला तर बरं काय प्रश्नार्थक चिन्ह आहे कारण ज्ञानोबाराने समाधी घेतली. पुढचा प्रश्न केला वाटला तर काय करा माझ्या पोटाला जन्म घ्या. मरोण या जावे
माझ्या पोटा या नाही. तुम्हाला जर पुन्हा जन्म घ्यायचा असेल तर तुम्ही काय करा, माझ्या पोटी जन्म घ्या अशी प्रार्थना, अशी विनंती जनाबाईनं ज्ञानोबाराकडे केली महाराज. कारण जनाबाई ज्ञानोबा राहायला चाल म्हणण्याकरता सांगत होती. एवढा मोठा अधिकार जनाबाईचा. कीर्तनात चाल कोण म्हणायची, जनाबाई सांगायचं माऊली चाल म्हणा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव महाराज वाळवंटात चंद्रभागेच्या कीर्तन करायचे. देव नाचायचा. आपल्या चित्रात कुत्रे नाचणार. माणसं तर सोडून द्या हो. कुत्रे सुद्धा आपल्या चित्रात नाचत नाही. एवढा मोठा अधिकार कोणाचा आहे आपला. एवढा ज्ञानोबाराचा महाराज नामदेवराचा अधिकार होता. जनाबाईला महाराज पूर्वीच्या काळापासून स्त्रियाला अधिकार दिला सांगण्याचा, जाग्यावर बसून सांगण्याचा. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये जिजाबाईंना सांगायचं, बाळराजे शिवनेरी किल्ला घ्या, रायगड घ्या, प्रतापगड घ्या, सांगण्याचं काम केलं. घेतला का? जिजाबाईनं किल्ला घेतला नाही, फक्त सांगण्याचं काम केलं. स्त्रियांना सांगण्याचा अधिकार आहे, पण तसा अधिकार लागतो महाराज सांगायला. कोणी सांगून जमत, तो अधिकार प्राप्त करावा लागतो. ज्ञानोबाराला सांगायचं, ज्ञानोबारांनी चाल म्हणायची. त्या ज्ञानोबाराला म्हणतात, जनाबाई माझ्या पोटाला तुम्हाला जर घ्यावं वाटला पुन्हा तर माझ्या पोटी जन्म घ्या. हो एवढंच नाही, जनाबाईला महाराज असं बोलत बोलत, काही काही माणसं बोलत बोलत एवढे जवळ जातात की समोरच्या माणसाला आपलंस करतात. शेवटी जनाबाई म्हणल्या, ज्ञानोबा रे तुम्हाला जन्म घ्या असं म्हणतो, याचं कारण तुम्ही माझे भाऊ आहात आणि मी तुमची बहीण आहे. अभंगाचं तिसरं आईशे करी गा
एकेरी भाषा वापरली. ज्ञानाचा सागर सखा माझा. तिसऱ्या चरणात ज्ञानाबाई एकदम जवळ जातात. ऐसे करिगा माझ्या भावा. महाराज ही अभंगवर लक्षात ठेवा. रक्षाबंधनच्या दिवशी आणि भाऊबीजेला अवश्य घेत जावा, कारण या अभंगामध्ये बहीण आणि भावाचं नातं अतिशय असणारं सूक्ष्म स्वरूपानं सांगितलेलं आहे. ऐसे करिगा माझ्या भावा. माझ्या भावा काय कर, असं कर काय, सखया माझ्या ज्ञानदेवा. तिकडे ज्ञानेश्वर म्हणतात पहिल्या कडवा, इथं ज्ञानदेवा एकदम जवळ गेले. काय करा, तुम्ही माझे भाऊ आहात, मी तुमची बहीण आहे, माझा तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे, माझा तुमच्यावर हक्क आहे. काय करा, पुढचा जन्म माझ्या पोटी घ्या. याच्या करता जनाबाई म्हणतात ज्ञानोबाराय मी तुमची असणारी बहीण झाली. कारण त्या काळात ज्ञानोबारायला सुद्धा बहीण होती महाराज मुक्ताबाई, तरी जनाबाई बहीण झाली. का, कारण महाराज परमार्थ करत असताना मनुष्याची दृष्टी सम पाहिजे. का सम, का कारण कलियुगातला देवच सम आहे महाराज. त्या देवाला जर जिंकायचं असेल ना, समाचारांना दृष्टी, त्या देवाची दृष्टी कशी आहे, सम आहे, सारखी आहे. कली कारण जसा देव असेल तसं जीवन जगावं लागतं. जसा देश तसा नाही, जसा देव तसं परमार्थिक जीवन जगावं. समदृष्टी असेल, समदृष्टी समान तुकया लागला पाहिजे, समजीवन जगावं लागतं. म्हणून जनाबाई म्हणतात तुम्ही माझे भाऊ आहात, मी तुमची बहीण आहे, पुढचा जन्म माझ्या करता घ्या आणि माझ्याच पोटी. याच्या करता जनाबाई म्हणतात ज्ञानोबाराय पुढे नाही, आताच काय करतो, तुमची भाऊबीज म्हणून आताच ओवाळणी करतो. अभंगाचं शेवटचं जावे ओवाळून शेवटच्या अभंगात ज्ञानोबाराय विनंती केली. जनाबाई म्हणतात ज्ञानोबाराय जाई वो वाळुने जन्मोजन्मे दासी जनी. प्रत्येक जन्मामध्ये तुम्हाला या भाऊबीजेच्या नात्याने, भावाच्या बहिणीच्या नात्याने प्रत्येक जन्मात तुम्हाला याच्या करता ओळायला लागलो. कारण महाराज रक्षाबंधनला
बहीण आपल्या भावाला राणी बाजू कशा करतात मरेपर्यंत भावाला आपलं दुष्ट शक्तीपासून रक्षण करावं म्हणजे कुठल्याही प्रकारचा आपला त्रास झाला ते भावाला धावून यावं याच्याकरता बंधन घातलं जातं तसं नानोबाला जनाबाई म्हणतात नानोबाला तुम्ही सगळे आहात माझे भाऊ आहात मी तुम्हाला प्रत्येक जन्मात ओळखतो पण एकच विनंती पुढचा जन्म माझ्या पोटीला भाऊच्या वेळात आनंदाचा भावार्थ सांगितला आता ज्ञानोबाच्या समाधीचं चिंतन करू एकदा सर्वांना हात मोकळे करा भगवान पांडुरंगाचं भजन करा ज्ञानोबारायांच्या पूर्वजांचा इतिहास नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये अतिशय विस्तृत आला महाराज कारण अनेक लोकांनी ज्ञानोबारायांच्या जन्माविषयी अनेक मतं मांडली बाकीच्या लोकांचा मताचा उपयोग होत नाही कारण त्यावेळेस ते हजर नव्हते की आता जन्माला आले आता जन्माला आलेल्या माणसाला कुठं जन्म झाला हे 750 वर्षापूर्वी सांगता येत नाही नामदेव महाराजांनी अतिशय विस्तृत वर्णन केलं महाराज म्हणून वारकरी संप्रदाय नामदेव महाराजांच्या पुराव्यालाच खरं मानतो बाकीचे पुरावे गृहीत धरल्या जात नाही नामदेव महाराजांनी का कारण नामदेव महाराज ज्ञानोबारायाच्या संगतीत होते त्या कार्यकालात होते मित्र होते काही दिवस तीर्थयात्राही केली सोबत राहिले म्हणून त्यांना सगळा इतिहास नामदेवरायांना माहिती होता ज्ञानोबारायांच्या जन्माची कथा सांगतात त्यांचे मूळ पुरुष त्र्यंबक पंत जसं तुकोबारायांचे विश्वांबर बुवा तसंच ज्ञानोबारायांचे मूळ पुरुष त्र्यंबक पंत यांची समाधी आपेगावला आहे कुलकर्णी घराण्यात बरं काय त्र्यंबक पंताला एक मुलगा झाला त्याचं नाव होतं गोविंद पंत त्यांना 2 मुलं झाली पण एक युद्धामध्ये वारला आणि एकच जीवन जगला त्या गोविंद पंतालाही एकच मुलगा झाला त्याचं नाव विठ्ठल पंत त्र्यंबक पंत गोविंद पंत आणि विठ्ठल पंत हे विठ्ठल पंताच्या अंतःकरणात भक्ती आणि वैराग्य 2 नांदत होते सरासरी एका माणसाच्या अंगात 2 क्रिया राहत पण काही राहतात आमचे दुर्गेश महाराज वाजवतात वाजत म्हणतात माऊली आमचे टाळ वाजवत सुद्धा म्हणतात का काही व्यक्तींना त्या क्रिया जमत असतात बरं काही तसं विठ्ठल पंताच्या अंतकरणात वैराग्य भरपूर होतं आणि भक्ती सुद्धा तशीच होती हळूहळू अशा प्रकारचे विठ्ठल पंत मोठे झाले आणि आई वडिलांना विचारलं बाबा माझ्या अंतकरणातला भाव मला जागृत करतो सांगतो काय करावं तीर्थाटन करण्याकरता जावं वडिलांना सांगितलं बाळा काही हरकत नाही कारण आपण मनुष्य जन्माला आलो आपलं कर्तव्य आहे तीर्थयात्रा करणं आहे की नाही हो काकड्याच्या अभंगात सुंदर सांगितलं वासुदेवामध्ये काय करा तीर्थयात्रेला जा जव हे सकाळ सिद्ध